आषाढ स्पेशल अशी बिर्याणी, कारण आता श्रावणाला सुरुवात होणार आहे आणि आषाढ संपत येणार आहे आणि असंही आव्हांना खायची होती बिर्याणी, त्याच्यामुळं घेतली बनवायला. तर मग आधी मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले, त्यात खडे मसाले परतून घेतले आणि त्याच्यानंतर कांदा टाकून छान असं परतून घेतला, तो लाल होऊ दिला. एकीकडे पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तूप, पुदिना, कोथिंबीर, खडे मसाले असे बरेचसे जिन्नस टाकून घेतले होते. पाणी उकळायला ठेवलं होतं तांदूळ शिजण्यासाठी आणि त्याच्या आधी मी तांदूळ भिजत घातलेलं होतं आणि चिकनही मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर इथे कांदा परतल्यानंतर मी त्यात काळा मसाल्याचं वाटण घातलं आणि त्याच्यानंतर ते छान असं परतून घेतल्यानंतर टमॅटो घातला आणि टमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मसाले घातले. तुम्ही पाहताय मी काय काय घातलं आहे मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे मी मॅरिनेट करायला ठेवलेले होते चिकन, त्याच्यामध्येही पुदिना, कोथिंबीर, लसूण अद्रकची पेस्ट, खडे मसाले, हळद, मीठ आणि मसाला आणि दही हे लावून मॅरिनेट करायला ठेवले होते. तेही मी अर्धा 1 तास असं ठेवलेलं होतं. तांदूळ 1 तास आणि चिकन अर्धा तास अशा पद्धतीने. आणि तेल सुटेपर्यंत छान असं ग्रेव्ही करून घेतली कांदा टमॅटोची आणि एकीकडे पाणीही शिजायला ठेवलं होतं. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते माहीत नाही, पण मला नक्की सांगा कशी करता. मी अशी करते, खूप छान होते. आमच्या भावांना तो खूप आवडते ही बिर्याणी आणि मला म्हणतात की हॉटेलपेक्षाही भारी होते तुझ्या हातची बिर्याणी. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते. जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यात मी ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं दही अजून ॲड केलं आणि आधीच मी मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे मी मिठाचं प्रमाण माझ्या अंदाजाने ठेवलं आणि छान असं परतून घेतल्यानंतर कोथिंबीर, पुदिना घालून त्याला वाफवायला ठेवलं चिकन शिजण्यासाठी. आणि एकीकडे पाण्याला उकळी आली होती, तिकडे मी भिजवलेले तांदळाचं पाणी काढून तांदूळ शिजायला टाकले आणि ते शिजेपर्यंत इकडे माझं चिकन खाली लागू नये म्हणून मधून फिरून घेत होते आणि चिकन शिजलं की हेही चेक करत होते. एकीकडे तांदूळही शिजत होतं आणि तांदूळ शिजले की नाही हेही चेक करत होते, कारण तांदूळ जर जास्त शिजला गेला तर बिर्याणी फसते. त्यामुळे मध्ये शिजला आणि साईडला थोडंसं कच्चं राहिलं तर गॅस बंद करून घ्यायचं आणि पाणी काढून घ्यायचं त्याचं. ते वाफेवर बरंचसं शिजतं, कारण आपल्याला दमही द्यायचा असतो. इकडे चिकनही शिजलं गेलं आहे आणि मी तिकडे पाणी तांदळाचं काढून घेतलेलं आहे आणि मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चिकनची जी ग्रेव्ही करून घेतली होती थर देण्यासाठी ते मोठ्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. मी सिंगलच थर देते, कोण डबल थर देते त्याची इच्छा. मला तर असंच आवडतं, वाढायला इझी जातं म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं खायचा कलर टाकून घेतला. बरेचसे कलर टाकतात, माझ्याकडे जो अवेलेबल होता तो टाकला. कोथिंबीर, पुदिना टाकून कवर करून घेतला आणि तव्यावर दम देण्यासाठी ठेवला आणि त्याच्यावर जड वस्तू ठेवून